हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं बल कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राम. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु पै माऊली मातोश्री माऊलींना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज सोमवार आणि आपला जो विषय आहे, चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया. प्रत्येकाला आपलं जीवन आनंदाने जगायचं असतं, किंवा आपल्या जीवनात सतत आनंद हवा अशीच इच्छा जगातील सर्व माणसांची. असा कोणी माणूस नाही की बाबा मला आनंद नको, मला सुख नको, असं कोणी नाही. प्रत्येकाला आनंद हवा असतो, पण तो आनंद मिळत नाही म्हणतात, किंवा आनंद घेता येत नाही म्हणतो आपण. असं का, असा प्रश्न बऱ्याच लोकांना पडतो. अगदी गौतम बुद्धांनाही तोच प्रश्न पडला की माणूस दुःखी का, किंबहुना त्यांनी मग तिथे सिद्धांतच मांडले की मानवी जीवन जिथे सुरू होतं तिथे त्याच्यावर दुःखाची सावली त्याच्याबरोबर सतत असते. म्हणजे दुःख तर दुःख त्या मानवी जीवनात सतत असतं, असं त्यांनी सिद्धांत. दुसरा सिद्धांत मांडला. काय सांगितलं? दुःख आहे त्याला कारण आहे, आणि हे कारण बाजूला गेलं की दुःख बाजूला जाईल. दुःख येतं आणि जातं, पण आपण म्हणजे आहोत तेथे आनंद सतत असतो, हा त्याचा अर्थ. येणं जाणं दुःखाला आहे. माणूस दुःखी होतो, मला दुःखी आहे मी म्हणतो, ते दुःख त्याला आलेलं असतं. काही काळ ते दुःख कमी 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 झालं की तो शांत होतो, आणि तिथे त्याला सुख शांती समाधान मिळते, आणि तो आनंदी होतो. म्हणून गेल्या वेळेला म्हटलं की आनंद हा स्वावलंबी आहे, पण आपण त्याला परावलंबी करून टाकलं तिथे दुःखाची सुरुवात होते. इतरांनी आपल्या मनासारखं वागलं पाहिजे हा आग्रहच दुःखाला कारणीभूत ठरतो. आपल्या मनासारखं इतरांनी वागलं पाहिजे हा एक प्रत्येक माणसाचा आग्रह असतो, आणि त्या आग्रहातूनच मानवी जीवनात दुःख निर्माण होतं. प्रत्येकाला आनंद हवा आहे, आणि तो आनंद कसा अनुभवायचा. स्वावलंबी आनंद हा अनुभवायचा असतो, तो मिळवायचाही नसतो किंवा तो गमवायचाही नसतो. कारण मिळवणं आणि गमवणं तर नसतंच. आनंद हा सहज आहे, आणि दुःख हे आगंतुक आहे. लक्षात घ्यायचं, आनंद हे सहज आहे, पण त्याचा अनुभव घेता येत नाही. त्यावेळेला त्या आनंदाचा अभाव अनुभवता येत नाही, म्हणून तिथे अभाव होतो, आणि त्या अभावालाच आपण दुःख म्हणतो. मी दुःखी आहे, निराश आहे, अगदी खचून गेलेला आहे, असं जे आपण एखाद्या माणसाकडे पाहून पाहतो की निराश झालेला आहे, त्याला जीवनात काही आनंदच कळत नाही. आणि त्यामुळे सहज असलेला आनंद
सहज कसा अनुभवायचा हे जे शिकवतात त्यांना सद्गुरू असं म्हणतात. सहज असलेला आनंद मिळवण्याचा जो जो आपण प्रयत्न करतो तो आपण अधिकाधिक दुःखी होत जातो. जगामध्ये लोक आनंद मिळवण्यासाठी धडपडत आहेत किंवा धडपडतात किंवा निरनिराळ्या मार्गाने तो आनंद मिळवण्यासाठी निरनिराळ्या युक्त्या वापरत असतात. बघा तुम्ही, माणूस पैसे मिळवण्यासाठी अनेक गोष्टी मनापासून प्रयत्न करत असतो, काम करतो, धावतो, पळतो, पण त्याला पैसे हवे असतात. पैसे कशासाठी हवे असतात? त्याला घर हवं असतं, कपडे लत्ते हवे असतात, चांगलं घर मिळालं, कपडे लत्ते, मग त्याला गाडी हवी असते. म्हणजे पैशाने ह्या वस्तू घेता येतात. त्यामुळे शरीराच्या अंगाने सोयी होतात आणि ह्या सोयींना माणूस सुख समजतो, तिथे त्याचा गोंधळ होतो. सुख सोयी असा जो शब्द वापरला गेलेला आहे की आपल्याला घर मिळालं, सोय झाली, चांगली गोष्ट आहे, मनाला स्थैर्य येण्यासाठी ते उपयुक्त आहे. घर मिळालं म्हणजे मी सुखी होईल असं जेव्हा माणसाला वाटतं, घर मिळाल्यानंतरही सुद्धा जर आनंद अनुभवता येत नसेल तर तो परत दुसरं काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करतो. मग तुला गाडी हवी असते, काही सोनं नाणं हवे असतात, प्रॉपर्टी हवी असते. हे हवे पण सतत चालू असतं. का? कारण हे सगळं मिळाल्यानंतर मी सुखी होईन किंवा मी आनंदात राहीन असं त्याला जे वाटतं, तिथे दुःखाला सुरुवात असते. आनंद मिळवायचा नसतो, तो अनुभवायचा असतो. म्हणून आपलाच आनंद आपण कसा अनुभवायचा हे महत्वाचा बोध आपल्या लक्षात येतात. म्हणून इथे महत्वाचा बोध काय लक्षात घ्या, आपला आनंद आपण केव्हा गमावतो किंवा केव्हा अनुभवत नाही? जेव्हा आपलं मन अस्थिर असतं तेव्हा तो आपल्याला आनंद आपल्याला स्वतःला अनुभवता येत नसतो. हा आनंद पैशाने मिळतो की प्रॉपर्टीने मिळतो की मानपान दिल्यामुळे मिळतो अशी जी माणसाची भावना आहे, तिथे त्याचं सगळं गणित जीवनाचं चुकतं. तर कोणी मान दिला तू आनंदित झालास, खूप पैसे मिळाले तू आनंदित झाला, तेवढं टेम्पररी असतं ते. काही मोठं डबोलं मिळालं, प्रॉपर्टी मिळाली, आनंद झाला, लॉटरी मिळाली, आनंद झाला, आणि तेवढा आनंद उड्या मारतो. पण परत काहीतरी थोडंसं पोटात दुखलं, थोडीशी प्रकृती बिघडली, परत कोणी मनासारखं वागलं नाही, याचा आनंद निघून जातो. काही एकदा नवीन गाडी घेतली, आनंद जातो. सगळ्यांना बोलतो या या गाडी बघायला, या गाडी बघायला, मग त्यांनी कौतुक केलं, त्याला अधिक आनंद होतो. पण काही दिवस गेले बरेच, मग त्याचा आनंद कुठल्या कुठे निघून जातो. म्हणजे गाडीचा आनंद निघून गेलेला असतो, त्याचा त्याला काही मोठं किंमत वाटत नाही. म्हणून विशेषत्वाने वेगळ्या वेगळ्या गोष्टी मिळाल्या की मला आनंद होतो, ही कल्पना आपला स्वतःचा अनुभव, आनंद अनुभवण्याची शक्ती तो गमावतो. ही कल्पनाच ती गमावते. म्हणून आपलाच आनंद आपण अनुभवला पाहिजे, हा महत्वाचा मुद्दा आपल्या लक्षात घेता आला पाहिजे. जीवन जगायचं असेल तर आनंदाने जगायचं आहे, कारण तो आनंद अनुभवत अनुभवत जगायचा असतो. सगळ्या गोष्टी करायच्या असतात.
आपण म्हणतो पैसे मिळवायचे नाहीत का, मिळवले पाहिजे. लोकांशी चांगलं वागलं पाहिजे, लोकांनी आपल्याला मान सन्मान केला पाहिजे, हरकत नाही, त्याला काही मर्यादा आहेत. पण ह्या सर्व गोष्टी आपला आनंद अवलंबून ठेवला तर आपण परावलंबी होतो आणि आपल्याला आनंद अनुभवता येत नाही. आपला आनंद आपणच अनुभवायचा असतो. म्हणजे प्रत्येक माणूस जेव्हा ही जीवन जगण्याची कला शिकतो तेव्हा तर त्याचा आनंद तो अनुभवायला लागतो. आपण आहोत हाच मोठा आनंद असतो. आपण आहोत म्हणजे आपण आहोत म्हणजे कोण आहोत हा नंतर पुढचा प्रश्न. पण आपलं असणे पण आपणच अनुभवतो तर तो आनंद असतो. आनंद असणे पण अनुभवण्यात आहे. म्हणून धर्माच्या नावाखाली कोणी जर अधर्म करत असतील तर तिथे त्यांना आनंद मिळत नाही. आता धर्माच्या नावाखाली अधर्म म्हणजे नेमकं काय, तर धर्म म्हणजे नेमकं कळलं पाहिजे. धर्म म्हणजे काय, धर्म म्हणजे धारणा करणे, त्याला धर्म धरून ठेवतो तो धर्म. धरून आपण काय ठेवतो, अगदी आपल्या जवळ आपण काय धरून ठेवलेलं आहे तसं बघायला लागलं तर लक्षात घ्या. अग्नीचा धर्म काय, जाळणं, स्वतः जळतो आणि त्याच्या आत जे जे त्याला जाळतो, हा अग्नीचा धर्म आहे. कळलं धर्म म्हणजे काय. जर एखादी गोष्ट जाळत आणि जळत नाही तर त्याला अग्नी म्हणता येणार नाही. जो स्वतःही जळतो, उष्णता निर्माण करतो आणि इतरांनाही जो जाळतो, त्याच्या जवळ आलेल्या सगळ्यांना त्याचा तो ताप देत असतो, हा अग्नीचा धर्म आहे. सूर्याचा धर्मही तसाच आहे. त्याच्या प्रकाशात सूर्यप्रकाश सर्वांना मिळतो, तो सूर्याचा धर्म आहे. प्रकाश पाकवत जाणं. पावसाचा धर्म काय, भरपूर पाणी सगळीकडे देणं, पावसाचा धर्म. ह्याला देऊ त्याला देऊ असा काही तिकडे भेदभाव नसतो. सूर्याकडे मी अमक्यानंच प्रकाश देईन तुमक्यानं देणार नाही असे भेदभाव नसतो. म्हणजे मुळात सूर्याचा धर्म हा प्रकाश देणं आहे. हवेचा धर्म वाहणं आहे आणि शीतलता आहे. पाण्याचा धर्म वाहणं आहे आणि शीतलता आहे. तसंच आपला धर्म काय ह्याचा आपण विचार केला पाहिजे. म्हणजे आपला स्वभाव धर्म. धारणा म्हणजे आपला स्वभाव, आपण काय धारण केलेला आहे. आपण आपल्यामध्ये मनामध्ये जेव्हा राग, द्वेष, स्पर्धा, एकमेकाशी स्पर्धा करण्याची मनामध्ये जी खुमखुमी असं असेल तर त्याचा परिणाम आपल्याला काय मिळणार, व्याकुळता निर्माण होते, मनामध्ये पोकळी निर्माण होते. आणि जिथे पोकळी आणि व्याकुळता निर्माण होते मन अस्थिर होतं आणि तिथे आनंद अनुभवता येत नाही. लक्षात घ्या. पण मनाला नेहमी प्रसन्न ठेवता आलं, सर्वांबद्दल चांगले विचार आपल्या मनामध्ये यायला लागले की सर्वांच्या भल्याचंच चिंतन आपल्याकडनं व्हावं होत असेल तर त्याचा परिणाम आपल्याला काय मिळणार, आपलं मन स्थिर राहतं, शांत राहतं, आनंद राहतं. म्हणून आपल्या मनाचा धर्म आपल्याला कळला पाहिजे की आपल्या मनामध्ये सतत सर्वांबद्दल सद्भावनाच असल्या पाहिजे. इतरांच्या हिताचं विचार असला पाहिजे, चिंतन असलं पाहिजे. आपल्यामुळे कोणी दुःखी होता कामा नये अशी भावना असली पाहिजे.
सर्वांबद्दल मैत्रभाव, करुणा अशी ज्यावेळेला एखाद्या माणसाच्या मनाची स्थिती असेल, ती धारणा असेल, स्वभाव असेल, तर त्या व्यक्तीला आपला आनंद सहज अनुभवता येतो. मन स्थिर होतं, शांत होतं आणि सहज अनुभवता येतो. ते स्थिर मन हे सुखाचं सागर आणि अस्थिर मन हे दुःखाचा आगर. हा सिद्धांतच आहे. सिद्धांत म्हणजे काय? हा नियम आहे. निसर्ग नियम जे आपण म्हणतो किंवा प्रकृतीचे नियम किंवा ईश्वरी नियम आहे, वेगवेगळं नाव घ्या पण नियम आहे. की आपल्या मनामध्ये ज्या भावना आपण धारण केलेल्या असतात, त्या मनामध्ये धारण केलेल्या भावनेनुसार आपल्याला परिणाम मिळत असतो. म्हणून सद्गुरू परिमावलीचा एक सिद्धांतच आहे, जे सुख दुःख तुम्ही इतरांना देता ते सुख दुःख बुमरँग होऊन तुमच्याकडे परत येतं. हा निसर्गाचा अटळ नियम लक्षात घेऊन जीवन जगण्यात शहाणपण आहे. शहाणपण म्हणजेच स्वभाव धर्म झाला पाहिजे. काय? सर्वांना आपल्यामुळे सुख मिळालं पाहिजे, सुख देता आलं पाहिजे. म्हणजे काय करायचं असतं? सुख कुठे देता येतं? सुख मिळवायचं म्हणजे काय? आपण जे विचार, उच्चार आणि आचार ह्याद्वारे सर्वांशी संबंधित होत असतो. प्रत्येक मानवी जीवनाचा अंगाने जे आपण विचार करतो. समाज म्हटल्यानंतर मानवी समाज, कुटुंब, समाज, देश आणि विश्व अशा सर्व अंगाने आपण इतरांशी सतत संबंधित होत असतो. इतरांचे संबंध आपण होतो आणि इतर आपल्याशी संबंधित होत असतो. कुटुंबात आपण एकमेकाशी संबंधित असतो. शेजारी पाजारी म्हटलं की तिथे आपण त्यांच्याशी संबंधित, ते आपल्याशी, आपण त्यांच्याशी संबंधित असतो. समाज म्हटलं की समाजातील काही लोक, ज्यांच्याशी आपला संबंध, त्यांचा आणि आपला संबंध, म्हणजे हे सगळे संबंधातून जीवन घडत असतं आपलं सगळं. राष्ट्र ते विश्व, ह्या सर्व थरांवर असलेले जे संबंध आहेत आपले, ते आपल्या बाजूने जर मैत्रभावाचे असतील, सर्वांच्या हिताचे असतील, आपल्या सर्व भावना लक्षात घ्यायची, सर्व सुख आहेत. अशी ही जी भावना आहे, ती सर्व जीवनामध्ये जे जे त्यांना हवं, जो जे वांछेलं तो ते लावं. म्हणजे चांगल्या गोष्टी, कोण काय वाईट मागेल म्हणून त्याला असं म्हणायचे आपल्याला हे नाही. ते सद्भावनेतून जे जे लोकांच्या हितासाठी मागत असतील ते ते त्यांना लाभो, असं जे आपण म्हणतो. त्यावेळेला आपला स्वभाव जर असा असेल तर आपलं मन स्थिर असतं, शांत होतं, समाधानी होतं आणि तिथेच आपलाच अनुभव, आनंदाचा अनुभव आपण घेत असतो, अनुभव घेता येतो. इथे आनंदासाठी पळणं वळणं काही नसतं. जिथे आहे तेथेच हा आनंद साधता येतो. म्हणून हा जो आनंद आहे तो आपल्या स्वभाव धर्मावर अवलंबून असतो. सर्वात महत्वाचं लक्षात ठेवा. ह्या स्वभाव धर्मानुसार जेव्हा आपण कर्म करायचं असतं तेव्हा ते आपल्या कर्तव्य धर्मावर अवलंबून असतो. लक्षात घ्या, हाच स्वभाव धर्म. आपण त्याच्यातून जे कर्म करायला जाऊ, इतरांशी संबंधित होताना जे विचार आचार, ते तिथे कर्तव्य धर्म येतं. म्हणजे धारणा येते, कसं कर्म केलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, कसं पाहिलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, इथे सजगता पाहिजे. आपण इतरांशी वाटेल तसं जर बोलत राहू, इतरांचा अपमान करत राहू, आपण कोणते मोठे आहोत या भावनेतून आपण कोणालाही काहीतरी बोलतो, असं जर आपल्याकडे असेल तर तिथे सुखाची धारणा राहू शकत नाही. लक्षात
ते कोणी आपल्या बोलण्यामुळे जर वाटेल तसं आपण जेव्हा बोलतो, अपमान करतो म्हणा, तेव्हा त्याचा वाईट परिणाम आपल्याकडे परत येत असतो. हा निसर्गाचा नियम आहे, म्हणजे धर्म आहे. हा निसर्गाचा धर्म आहे. निसर्ग नियम हे सुद्धा हे निसर्गाचे धर्म आहेत. संत त्यांना कधी कधी आज्ञा म्हणतात. समुद्रे रेखा न ओलांडावी, म्हणजे समुद्राने आपली मर्यादा ओलांडू नये, पर्वताने आपली जागा सोडू नये, वायूने उगे न राहावे, असं जे संत सांगतात. म्हणजे ती ही आज्ञा माझी, आज्ञा म्हणजे नियम आहे. समुद्र एवढा अगदी कधी त्याला भरती आली तरी एका मर्यादेपर्यंत असतो, पण ती जर मर्यादा त्याने ओलांडली तर सर्व दुःख होऊन जाते. पण तिथे मर्यादा आहेत प्रत्येक ठिकाणी, आणि ह्या मर्यादा आपल्याला ओळखता आल्या पाहिजे. प्रत्येक ठिकाणी मर्यादा म्हणजे नियम, जीवनाचे जे नियम आहेत. तर मुख्य नियम हाच, आपण जे करतो ते आपल्याला परत मिळतं. म्हणजे आपण जे करतो ते देवाजवळ मागतो, असं एक अमृत तुषार आहे. सत्कृपे मागतो म्हणजे काय, परिणाम रूपाने तुम्हाला मिळतं. तुम्ही मागता करणं हेच तुमचं मागणं असतं. चांगलं करायला लागलं चांगलं मिळेल, वाईट करायला लागलं तर वाईट मिळेल. सोपं आहे, गणित सोपं आहे जीवनाचं. पण ते आपल्याला कधी पटत नाही, किंवा आपल्या मनामध्ये जेव्हा एखाद्या माणसाचा राग असतो, द्वेष असतो, आणि त्याच्यातून त्या समोरच्या माणसाबद्दल अनिष्ट चिंतन आपल्याला करायला लागतो. जवळ आलं की त्याला आपण वाटेल तसे बोलायचा प्रयत्न करतो, किंवा आपला आचरण, देहबोलीच आपली अशी विचित्र असते. या सर्वाचा परिणाम आपण आपला आनंद अनुभवत नाही एक, आणि दुसरं म्हणजे पहिलेच आपल्याला वाईट परिणाम मिळतो म्हणजे आपणच व्याकुळ होतो. तिथे आनंद अनुभवणं बाजूलाच, पण आपणच आपल्या मनामध्ये मोठी पोकळी तयार करून टाकतो, आणि त्यामुळे आपला आनंद आपल्याला अनुभवता येत नाही. म्हणून ते सोपं काय, सोपं आपलं मन सद्भावनेने भरून आणि भारून गेलं पाहिजे. सद्विचाराने भरून आणि भारून गेलं पाहिजे. उच्चार आपल्याकडनं होणं ही सहज आपली वृत्ती झाली पाहिजे. चांगले सहजपणे चांगले उच्चार, चांगलं बोलणं. बोलाल ते चांगलं बोलू, नाही तर बोलायचं नाही. असं जर व्रत केलं तर माणूस सुखी होईल. त्याला बोलाल तर मी चांगलं बोला. समोरच्याचं मन म्हणजे उगीच कोणाला तरी चढवायचं नाहीये, पण त्याच्याकडे असलेल्या चांगल्या गोष्टीचं कौतुक, त्याला केलेला आनंद मिळतो. एखादा चांगला गातोय त्याला देऊन सांगा तुझं छान होतं गाणं, त्याचा आनंद होतो. म्हणजे ज्याचं कौतुक त्याला आनंद होतोच. जो प्रामाणिकपणे सांगतो आणि तो त्या समोरच्या माणसावरच्या चेहऱ्यावरचा आनंद बघतो, त्याच्यातून ह्याला आनंद अनुभवता येतो. आनंद अनुभवण्याचा म्हणून महाराज म्हणतात, आनंद वाटा आणि आनंद लुटा. याचा अर्थ आहे समोरच्याला आनंद देण्याचा प्रयत्न करा, आणि त्याच्या बोलण्यातून, त्याच्या चेहऱ्यावर, त्याच्या वागण्यातून जो आनंद तिकडे आलेला पाहतो, तोच आनंद आपण अनुभवतो तो आपल्या ठिकाणी. म्हणजे आनंद असा दिसणारा नाहीच आहे खरा, पण जेव्हा हा आनंद म्हणजे आपण आपले चांगले विचार, चांगलं बोलणं, चांगलं वागणं आपल्याकडनं व्हायला लागतं, तेव्हा आपल्या बरोबरची लोक आनंदी होतात, आणि ते जेव्हा आनंदी होतात तेव्हा आपला आनंद अनुभवण्याची कुवत आपल्याकडे निर्माण होते. आपणच आनंद आहोत, हा आनंद स्वरूप आपण आहोत, आणि तो अनुभवण्याचा प्रयत्न आपल्याला करता आला पाहिजे, आणि ते आपल्याला शिकता आलं पाहिजे. तो आनंद अनुभवण्याचा प्रयत्न करण्यासाठी काय काय करायचं
हे आपल्याला समजून घेता आलं पाहिजे. म्हणून आनंदात राहणं म्हणजे अगदी पहिले महाराज म्हणतात, सुखी होणं सोपं आहे आणि दुःखी होणं कठीण आहे. कोणाला वाटतं ते विनोद करतायत. त्याच्यावेळेला सुखी होणं सोपं आहे म्हणतात, तर त्यांच्यासाठी सुखी होणं सोपं आहे. कारण सुखी होणं म्हणजे काय, तुम्ही आनंद स्वरूपच आहात, ही तुमची मूळ अवस्था आहे. त्या अवस्थेत राहणं सोपं आहे. पण आपण तो आनंद अनुभवत नसल्यामुळे आपल्याला सुखी होणं वगैरे बाजूला झालं, आपण दुःखीच असतो. दुःखी असतो म्हणजे काय, असमाधानी हे दुःख, एखाद्या माणसाबद्दल तिटकार येणं हे दुःख, मनामध्ये अनिष्ट चिंतन होणं हे दुःख. म्हणजे ह्या सगळ्यामधून मनाची अवस्था, व्याकुळता आपल्याकडे भरपूर वाढत जाते आणि सहजपणे आनंदाने जे जीवन जगता आलं पाहिजे ते आपल्याला जगता येत नाही. म्हणजे सोपं काय, इथे सहज आनंद पाहिजे तर अट्टहासाने सत्कर्म करा आणि निग्रह आणि दुष्कर्म टाळा. महत्वाचा सोपा उपाय, अट्टहासाने सत्कर्म झाला पाहिजे. सत्कर्म करण्यासाठी कसं सत्कर्म आपल्याकडे व्हायला पाहिजे इथे लक्ष ठेवा. सजग सत्कर्म म्हटल्यानंतर सद्विचार, सदुच्चार आणि सदाचार तिन्ही गोष्टी. सद्विचार असं ज्यावेळेला आपण म्हणतो तेव्हा सद्विचार काय, आपणही सुखी झालं पाहिजे आणि इतरही सुखी राहिले असले पाहिजेत. अगदी तुम्ही सुखाने जगा आणि इतरांना सुखाने जगू द्या, हा सद्विचार आपल्याकडे असला पाहिजे. सर्व सुखी व्हावेत त्याचा अर्थ, त्याचा दुसरा अर्थ काय, सर्व सुखी असावेत. ही सद्भावना आणि सद्भावनेतून सद्विचार, सर्वत्र सर्व सुखी व्हावेत, सुखी असावेत, हा सद्विचार, ही सद्भावना आपल्याला जर सतत असेल तर आपला उच्चार हा सदुच्चार होतो. जे मनी आहे ते वचनी निर्माण होतं, तसंच वचन निर्माण होतं. मनात जे असेल ते बाहेर पडतं. बरोबर, काही लोक जरा दाखवत नाही सुरुवातीला, पण जराच्या त्यांच्या भावना बाहेर उद्युक्त झाल्या की मनात आहे ते बाहेर पडतं. मनात म्हणजे उच्चारातून बाहेर पडतं, बोलून दाखवलं मग कळतं रे ह्याच्या मनात चांगलं आहे की वाईट आहे असं आपण म्हणतो. म्हणून मनातच आपल्याच ठिकाणी सद्भावना असली पाहिजे, आपणही सुखी असावं आणि सर्व सुखी असावे. काही लोकांचं असं म्हणणं आहे की आपण दुःखी असावं आणि सर्व सुखी व्हावेत. हे काही खरं नाही. आपणही सुखी आणि सर्व सुखी, म्हणून सर्व सुखी असावे तिथे आपणा सकट सर्व सुखी असावे. कारण सगळेच आनंद स्वरूप असल्यामुळे सर्व सुखी असायला पाहिजे. तो आनंद अनुभवायला लागले की ते सुखी असतात. आणि त्याच्यातूनच जे जे बोलणं असेल ते बोलणं सर्वांना सुख देणारं असलं पाहिजे. महत्वाचं लक्षात ठेवा. आपण जे बोलू ते इतरांना दुःख देणारं असेल तर आपला आनंद अनुभवण्याची कुवत, लक्षात घ्या, कुवत म्हणतो, कुवत ती प्राप्त होणार नाही, असून सुद्धा अनुभवता येणार नाही असं म्हणतात ना. की एखाद्याकडे गडगंज संपत्ती आहे पण त्याला त्याचा भोग घेता येत नाही. म्हणजे म्हण पण आपल्याकडे जेव्हा दात असतात तेव्हा चणे नसतात, जेव्हा चणे असतात तेव्हा दात नसतात. दोन्ही वेळेला माणूस त्याचा आनंद घेऊ शकत नाही. कळलं की नाही? पण दातही हवेत आणि चणेही हवेत, तर त्या चण्याचा आनंद घेता येतो खाण्याचा. तसं आपणही सुखी असले पाहिजे आणि इतरही सुखी असले पाहिजे. आपल्याबरोबर जे जे आहेत त्यांना आपल्या मृदू भाषेने किंवा आनंद देणाऱ्या भाषेने किंवा सुख देणाऱ्या भाषेने
सन्मानपूर्वक आदरपूर्वक कसं वागायचं हे शिकलं पाहिजे. शिकण्याची कला आहे, जीवन जगण्याची कला म्हणजे काय? सर्वांशी प्रेमाने कसं वागलं पाहिजे हे शिकायला लागतं. सद्भावना ज्याच्याकडे आहे मुळात त्याला ते सोपं आहे. पण मुळातच सद्भावना नसेल, कारण सद्भावना का नाही मुळात असं जेव्हा म्हणतो त्यावेळेला एक लक्षात ठेवायचं, मुळातच माणसाच्या मनामध्ये इतरांची स्पर्धा करण्याची एक भावना आहे. जगामध्ये बघा आपण सगळे तिथे स्पर्धा दिसते. अगदी लहानपणापासून आई वडील मुलांना स्पर्धा करायला शिकवतात. तो बघ तुझ्यापेक्षा हुशार आहे, त्याला बघ तुझ्यापेक्षा जास्त मार्क मिळाले, तुला त्याच्यापेक्षा मार्क जास्त मिळाले पाहिजेत. हे अगदी ह्या ज्ञानाचं अमृत पाजत असतात, म्हणजे स्पर्धेचं. आणि त्यामुळे स्पर्धात्मक जीवन तयार होतं. त्या मुलाला मनात त्याच्या दुसऱ्यापेक्षा अधिक आपल्याला काय म्हणाल, म्हणजे बाजूच्या घरात टीव्ही आला तर आपल्या घरात पण टीव्ही पाहिजे असं एक काळ होता. दुसऱ्याने असं केलं, गाडी घेतली आपण चांगली गाडी, त्याच्यापेक्षा चांगली घ्यायची आपण गाडी. ह्या ज्या भावना आहेत त्याच्यातून दुर्भावना निर्माण होतात. म्हणून मानवी मन हे दुर्भावनेने भरलेलं आहे. सद्भावनेने कमी, दुर्भावनेने जास्त. आणि त्यामुळे हे सुख दुःख त्याच्या जीवनात सतत येत असतं. पण जिथे राग आहे, स्पर्धा आहे, श्रेष्ठ कनिष्ठ भाव आहे, तिथे आनंदाचा अनुभव घेण्याची कुवत उरत नाही. कारण तो आनंद तो बाहेरून स्पर्धेतून मिळवण्याचा प्रयत्न करतो, त्याची दिशाच चुकते सगळी. इतरांना मी सत्ता गाजली की मला आनंद मिळतो असं त्याला वाटायला लागलं की तो आनंद गमवायला लागला म्हणून समजा. खूप पैसा मिळून मला आनंद मिळेल असं जर त्याला वाटत असेल तर तो आनंद परावलंबी झाला, म्हणजे त्याने आनंद गमवला म्हणून समजा. असून सुद्धा स्वतः आनंद स्वरूप सुद्धा आनंदाचा त्याला भोग घेता येत नाही, की आनंदाचा अनुभव घेता येत नाही. अशी अवस्था मानवी मनाची आहे. म्हणजे ते सोपं काय, अट्टहासाने सत्कर्म करा. अट्टहासन सत्कर्म म्हणजे सद्भावना, सद्भावनेतून सद्विचार. खरं सद्भावनेच्या मागे पण आहे तो सद्भाव. हा सद्भाव इथे अध्यात्म आहे. आणि सद्भावना, सद्भावनेतून विचार, सद्भावनेतून उच्चार, हे बाह्यांगाने जीवन जगणं आहे. लक्षात घ्या, इथे विचार, उच्चार, आचार याच्यातून आपण सर्वांशी संबंधित होतो. आणि त्याच्यातून आपले चांगले वाईट संबंध आपण जोडत असतो. काही लोकांशी चांगले संबंध जोडतो, काही लोकांशी वाईट संबंध जोडतो. वाईट संबंध जोडले तिथे व्याकुळता येते, दुःख येतं, अपमान येतो, सगळं काही येतं. म्हणून बाह्यांगाने आनंद मिळवण्याचा आपण जितका प्रयत्न करू तितके आनंद अनुभवण्याची कुवत आपण आपली कमी करतो किंवा घालवून बसतो. आणि तिथेच आपल्याला आपण दुःखी आहोत, अदुःखी आहोत, दुःखी आहोत, असं अपयशी आहोत याच्या नकारात्मक भावना तयार होतात. आणि परत नकारात्मक भावनेचा आपण अधिकाधिक दुःखी होत जातो. त्याच्या उलट सद्भावनेतून व्यवहार करताना कधी अपयश येईल, कधी कमी पैसे मिळतील, कधी आपले पैसे जातील, येतील, मानपान लोक देतील न देतील, ह्याच्यावर जर आपला आनंद आपण अवलंबून ठेवला नसेल आणि आपलाच आनंद आपण कसा अनुभवण्याची जर युक्ती समजली तर तशी व्यक्ती ही सतत आनंदात राहते. त्याचा आनंद येते नाही आणि जात नाही. म्हणून आपण सारे आनंदाने जीवन जगूया याचा जो गुह्यार्थ आपल्याला समजून घेता आला पाहिजे. बाह्यांगाने कोणत्याही वस्तूवर आपला आनंद अवलंबून नाही, तर आपला आनंद आपणच आहोत आणि तो अनुभवायचा कसा हेच शिकणं म्हणजे जीवन जगण्याची कला आहे. त्यासाठी सर्वांशी चांगले संबंध जोडत राहता आले पाहिजे. आपल्या जवळ जे जे येतील ते सुखी व्हावेत. त्यांना आपल्यामुळे
ज्ञान देता येत असेल तर ज्ञान द्या, त्यांना आवश्यक असलेल्या गोष्टी काही देता येत असेल तर त्या द्या की ज्याच्यामुळे ते सुखी होतील. त्यांना सन्मान द्या, ते सुखी होतील. त्यांच्या चांगल्या गोष्टीचं कौतुक करा, ते सुखी होतील. जेवढे आपल्या जवळचे लोक जास्तीत जास्त सुखी होतील तितकाच जास्तीत जास्त आनंद आपण अनुभवायला लागतो. जंगलामध्ये जेव्हा मोर नाचतो आणि आपण माणूस जेव्हा तो ते पाहतो त्याला आनंद होतो, अरे काय सुंदर नाचतोय. पण जर मोराने आपण पाहतोय म्हणून पाहिलं तर तो पटकन त्या जंगलात कुठेतरी निघून जातो, कारण तो आपल्यासाठी नाचतच नसतो. त्याचा आनंद तो अनुभवत असतो म्हणून तो नाचत असतो. माणसांचं उलट आहे. माणसं जे नाचतात ते काही पैसा मिळवण्यासाठी म्हणा, सन्मान मिळवण्यासाठी म्हणा, ह्या गोष्टीसाठी ते अगदी चांगल्या नाचणारी मंडळी आहेत ना, त्या कलाजन्य अवगत आहे. ते इतरांसाठी जेव्हा नाचतात तेव्हा खरं म्हणजे ते आनंद देतात लोकांना, त्याच्यातून आनंद मिळतो म्हणतात. पण खरा आनंद ते स्वतःचा आनंद अनुभवण्यासाठी जे नाचतात ते खऱ्या अर्थाने नर्तक असतात. कळलं? आपलाच सुंदर गाण्याचा अनुभव जे स्वतः घेतात ते स्वतःचा आनंद अनुभवतात. पण आपण सुंदर गातोय, लोकांनी आपलं कौतुक केलं पाहिजे, मोठेपण दिलं पाहिजे, ह्यासाठी जे गातात ते आपला स्वतःचा आनंद गमावून बसतात. परावलंबी आनंदावर राहतात. जसं लक्षात, स्वावलंबी आनंद आणि परावलंबी आनंद, ह्याच्यातला जो फरक आहे तो समजला पाहिजे. म्हणून आपला स्वभाव धर्म महत्वाचा आहे. स्वभाव धर्म काय? सद्भाव हाच आपला स्वभाव धर्म असला पाहिजे. सर्वांप्रती आपलेपणा हा आपला स्वभाव. आपणही सुखी व्हावं, इतरांनाही सुखी असावं, आपल्यामुळे इतरांना दुःख मिळता कामा नये किंवा सुखच मिळावं, ही जी धारणा आहे तोच स्वभाव धर्म आपला असला पाहिजे. धारणा बदलायची. अशी धारणा नसेल तर धारणा बदला. मी सुखी आणि सर्व सुखी. हे सर्व जीवन, वैश्विक जीवन आनंद अनुभवण्यासाठीच आहे. लक्षात ठेवा, आपलं सगळं जीवन हे आनंदाचा अनुभव घेण्यासाठीच आहे. पण त्याचा जो मार्ग आहे तो व्यवस्थित समजला पाहिजे, नाहीतर जीवनात गोंधळ निर्माण होतो. खूप पैसा मिळवण्याच्या मागे लोक वाटेल त्या मार्गाने लोक पैसा मिळवायला लागतात, तिथे त्यांचा आनंद ते गमावून बसतात. आपल्या सत्तेचा उपयोग करून लोकांकडनं वाटेल तसे पैसे उकळायचा जे प्रयत्न करतात ते शेवटी दुःखीच होतात. थोड्यापुरती त्यांना वाटतं माझ्या भरपूर पैसा मिळतोय, मी भरपूर श्रीमंत होणार, म्हणजे मी अधिक सुखी होणार. पण एखाद्या वेळेला त्याच्यावर ज्या वेळेला पकडला जातो, आरोपी म्हणून त्याला कोर्टात जावं लागतं, तर त्याचा आनंद वगैरे सगळा कुठल्या कुठे निघून गेलेला असतो. म्हणून सत्तेचा दुरुपयोग करणारी मंडळी शेवटी आपल्या पदरात दुःखच मागून घेत असतात. म्हणून कसल्याही गोष्टीचा दुरुपयोग आपल्याकडनं होता कामा नये. सत्ता असेल तर त्याचा सदुपयोगच झाला पाहिजे. लक्षात घ्या, सत्ता ही इतरांना दाबण्यासाठी नसून इतरांना उपयुक्त होण्यासाठी आहे. हे परमेश्वरी कार्य आहे. हा ज्याच्याकडे भाव असेल तो स्वतःही सुखी आणि सर्वांनाही सुखी करू शकतो. सत्ता वाईट नाही, सत्तेचा उपयोग कसा करतात तिथे चांगला आणि वाईट येतं. सन्मार्ग आणि दुष्मार्ग म्हणतो, वाईट मार्ग. उपयोग कसा करतात? पैसा चांगला आहे की वाईट आहे? पैसा चांगलाही नाही आणि वाईटही नाही. त्याचा उपयोग माणूस कसा करतो त्याच्यावर तो चांगला आणि वाईट असतो. म्हणजे शेवटी येतं कुठे? कर्माकडे येतं. माणूस काय कर्म करतो त्याच्यावर त्याला चांगला आणि वाईट परिणाम मिळतो, त्याला आपण चांगलं वाईट म्हणतो.
म्हणून सगळ्यांना चांगल्या चांगल्या गोष्टी मिळाव्यात, सगळ्यांना चांगली सत्ता उपयुक्त असावी, संपत्ती मिळावी, ऐश्वर्य मिळावं, ही इच्छा चांगलीच. पण त्यांना त्या सर्वाचा सदुपयोग करायला मिळावा, तिथे त्यांना मत सोडू नये किंवा त्यांच्याकडे वाईट दुष्कर्म घडू नये, तर तिथे त्यांनी त्या गोष्टींचा चांगला उपयोग करण्याची त्यांना बुद्धी मिळावी, हे मागणं त्याहून अधिक चांगलं. म्हणून सर्व सुखी व्हावेत असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या सर्वांना सत्कर्म करण्याची बुद्धी प्राप्त व्हावी, हे तेवढं तितकंच महत्वाचं. म्हणून विश्व प्रार्थनेमध्ये सद्गुरू पै माऊलींनी पहिल्यांदा बुद्धीच मागितली, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, सत्कर्म बुद्धी मिळावी. कारण सद्बुद्धी असेल तर पुढे त्याचं जीवन सुखी होईल ना. आणि त्याबरोबर आरोग्य दे म्हटलं, कारण शरीराचं आरोग्य असेल तर तो सगळं कर्म चांगलं करू शकेल. आजारी असेल तर काय कर्म चांगलं करणार. महत्वाचं सर्वांना चांगली बुद्धी मिळायला पाहिजे आणि सर्वांना चांगलं आरोग्य मिळालं पाहिजे, हे महत्वाचं. मग सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेवू. पहिली बुद्धी दे, पहिल्या सगळ्यांना आरोग्य दे, ही सद्भावना आहे, लक्षात घ्या. ही चांगली सर्वांना बुद्धी प्राप्त व्हावी ही सद्भावना आहे की त्या सद्बुद्धीतून सर्व समाज सुखी होईल, तेही सुखी आणि सर्व समाज सुखी. चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. आरोग्य प्रत्येकाला मिळायलाच हवं. जिथे आरोग्य नसेल तिथे माणूस कधी सुखी असू शकत नाही. सर्वसाधारण माणसाची गोष्ट, संतांची वगैरे मी म्हणत नाही, सर्वसाधारण माणूस सुखी कसा झाला पाहिजे ते लक्षात घ्या. म्हणजे जिथे सद्बुद्धी आहे, जिथे आरोग्य आहे, तिथे सुख, आनंद, ऐश्वर्य सर्व काही प्राप्त करण्याची कुवत निर्माण होते. कुवत, अंगीभूत सामर्थ्य. कुवत याचा अर्थ काय? अंगीभूत सामर्थ्य, बाहेरून नाही आतूनच ते सामर्थ्य तयार होतं. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, हे प्रत्येक गोष्ट विस्तार कसा त्या आनंदाचा होतो ते सांगण्यासाठी लक्षात घ्या. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे सर्व आणि तुझे गोड नाम म्हणजे या परमेश्वराचं स्मरण सर्वांना सतत असू दे. परमेश्वराचं स्मरण म्हणजे परत नेमका काय स्मरण? हे सर्व विश्वातील सर्व मानव, पशु, पक्षी एकाच अव्यक्त असलेल्या शक्तीतून निर्माण झालेले, ती जी शक्ती आहे त्यालाच परमेश्वरी शक्ती म्हणतात. त्या स्वरूपाचं स्मरण सर्वांना असू दे. तो कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही पंथा, सर्वांचं स्वरूप एकच. लोक आपल्या कल्पनेतून परमेश्वर, देव, धर्म यांच्यातून कर्मकांडाचे गुंतलेले आहेत आणि त्याच्यातून त्यांच्याकडे स्पर्धात्मक जीवन चालू झालेलं आहे. त्याच्यापासून त्यांना मुक्ती मिळाली. म्हणून खरा धर्म हा स्वभाव धर्म, खरा धर्म हा कर्तव्य धर्म. आणि बाकीचे जे आपण म्हणतो धर्म, मग तिथे कोणी आम्ही हिंदू आहोत, कोण मुसलमान आहोत म्हणतो, कोणी बुद्ध आहोत म्हणतो, कोण जैन आहोत म्हणतो, कोण शीख आहोत म्हणतो, कोण पारशी आहोत म्हणतो, कोण ख्रिश्चन आहोत म्हणतो. हा समूह, लोकांचा समूह आहे, तो धर्म नाही, तो संप्रदाय आहे. की अमुक एक सण साजरे करणं, अमुक धर्माची कल्पना करून त्याप्रमाणे आपलं मंदिर, मस्जिद, चर्चेस याच्याबद्दल प्रार्थना करणं त्यांच्या कल्पनेप्रमाणे. पण ह्या सर्व धर्मातील प्रत्येक माणूस ज्याला रागवेल त्याला त्याचा पटकन परिणाम काय मिळेल? तो व्याकुळ असेल, प्रथम त्यालाच वाईट परिणाम मिळेल. आणि ह्या धर्मातील कोणी कसाही, कोणताही धर्माचा असो, तो जर सर्वांच्या ठिकाणी त्याच्याकडे जर सद्भावना असेल तर त्याच्या ठिकाणी तो सुखी व्हायला लागेल. मग तो अमुक धर्माचा धर्म म्हणतात, तो संप्रदाय म्हटलं होतं. एक समूह हे विशिष्ट पद्धतीने जीवन जगण्यासाठी त्या कोणी महात्म्यांनी एक मार्ग आखून दिलेला आहे आणि त्याप्रमाणे तो समूह त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतोय. पण इथे वैश्विक नियम लक्षात ठेवून जीवन जगण्यात शहाणपण आहे. म्हणून
सर्वांनी आनंद जगता. तुम्ही म्हणजे कोणत्याही संप्रदायाचे असाल, तुम्ही माणूस आहात म्हणून माणसाने माणसाबरोबर माणसासारखं वागून परस्परांना सुखी करणं हाच खरा धर्म आहे. खरा धर्म हा बाकीचा आहे तो संप्रदाय. मग एक कसं वागावं, कधी सण कसे साजरे करावे, कोणता शुभ दिन कोणता अशुभ दिन, हे त्या त्या वेळेला त्या त्या प्रकृतीप्रमाणे नियम, त्या त्या परिस्थितीत पण ठरवलेले ते नियम असतात, ते बदलू शकतात. पण जीवनमूल्य कधीच बदलत नाही. लक्षात घ्यायचं, जीवनमूल्य हे निसर्ग नियमावर अधिष्ठित आहे. हे जीवनमूल्याची धारणा आपल्याकडे असायला पाहिजे. आणि त्याचा सर्वात प्रमुख म्हणजे आपणही सुखी असावं आणि सर्वांनी सुखी राहावं. सर्वांच्या सुखासाठी आपल्या मनामध्ये सतत सद्भावना असावी. त्याच्यातून विचार, आचार, कर्म आपल्याकडे सतत असावं. तिथे आपलाच आनंद आपण सहज अनुभवू शकतो आणि आनंदातच राहता येतं, आनंदाने जीवन जगता येतं. असा हा आनंद सर्वांना प्राप्त हो ही सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.